नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनेक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून विविध पदांची भरती जाहिरात शासन मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन विभाग मुंबई या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 29 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनेक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनेक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय या विभागाकडून या पदभरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर काही दिवसांपूर्वी या पदभरतीबाबत मित्रांनो एक शॉर्ट नोटीस या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात आज या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे। तर त्याच पदभरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशन वर या ठिकाणी आलेलं, तर या ठिकाणी बघू शकता शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या कार्यालयामधील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे या ठिकाणी भरावायची असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहेत। या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। 9 फेब्रुवारी 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली असून 29 फेब्रुवारी 2024 या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती ती दिलेली आहे। कोणकोणती पदे या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे, त्याकरिता रिक्त पदसंख्या किती आहे, वेतन किती मिळणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्याकरता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 6 पदे या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे। तर त्या पदाकरता वेतन श्रेणी व पदसंख्येबाबत माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, पहिल्या पदासाठी म्हणजेच सहाय्यक पर्यवेक्षक या पदासाठी मित्रांनो रिक्त पदसंख्या 5, वेतन या ठिकाणी 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर वरिष्ठ मुद्रित शोधक या दुसऱ्या पदासाठी मित्रांनो एकूण रिक्त पदसंख्या 3 असणार आहे। वेतन या ठिकाणी 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मुद्रित शोधक या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती 10 रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। वेतन या ठिकाणी 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना असणार आहे। त्यानंतर मित्रांनो मूळ प्रतवाचक या चौथ्या पदासाठी एकूण रिक्त पदसंख्या 2 देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो दूरध्वनी चालक या 5व्या पदासाठी ही पदभरती एक रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। वेतन या ठिकाणी 21,700 ते 69,100 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो बांधणी सहाय्यकारी या शेवटच्या पदासाठी ही पदभरती 33 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत असून वेतन या ठिकाणी बघू शकता 18,000 ते 56,900 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या विभागाकडून एकूण 6 पदे एकूण 54 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता, अनुभव पात्रता, त्याचप्रमाणे वयाची अट काय लागणार आहे याबाबतची माहिती पुढे आपण बघणार आहोत। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या पदासाठी शैक्षणिक अर्हतेबाबत व अनुभव पात्रतेबाबत माहिती दिलेली आहे। सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी हे पहिले पद या ठिकाणी भरल्या जात आहे। तर या पदासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षण पात्रता, अनुभव पात्रता बघू शकता। उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा। मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा अक्षर मुद्रण याबद्दल कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेने दिलेले प्रमाणपत्र किंवा या विभागाचे 4 वर्षाचे शिका उमेदवाराचे प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्य केलेली समकक्ष अर्हता त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो बांधणीच्या विविध प्रकाराचा म्हणजेच बांधणीची कामे केस मेकिंग, केसिंग इन, लेझर बांधणी, होलोबॅग, लायब्ररी बांधणी, अर्ध किंवा क्वार्टर बांधणी व दुरुस्ती काम इत्यादी कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे। स्टॉप आणि थ्रू रोलिंग, ऑपरेशन ऑफ कटिंग, फोल्डिंग, स्विंग मशीन, वायर स्टिचिंग, पॅचिंग, आयलेंटिंग, हँड नवरिंग, डाय स्टॅम्पिंग आणि लिफाफे बनवणे यामधील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे। बांधणी विभागातील सर्व यंत्र चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। तसेच नामांकित मुद्रणालयातील कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव व त्याबाबतचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी
पात्र ठरत असाल तर या ठिकाणी या सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो वरिष्ठ मुद्रित शोधक या दुसऱ्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान व वरील नमूद केलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर कमीत कमी 5 वर्ष मोठ्या मुद्रणालयातील मुद्रित शोधनाच्या कामाचा अनुभव या ठिकाणी असणे आवश्यक आहे व त्याबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर मुद्राक्षरे, मजकुरासाठी मापे, पृष्ठाची मांडणी आणि फॉर्मची रचना या संबंधीचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे। पुस्तकाच्या भागाची मांडणी करणे, मुद्रण प्रत संपादित करणे, मृकपृष्ठ, पुस्तकातील मजकूर व अनुक्रमानिका इत्यादीचे ज्ञान असणे आवश्यक आहे। जलद गतीने कामाचा निपटारा आणि मुद्रित शोधक व जुळणी कामगारांना हाऊस स्टाईल व लेआउट इत्यादी तांत्रिक बाबीचे मार्गदर्शन करण्याची क्षमता त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली असून या पात्रतेनुसार तुम्ही जर या ठिकाणी पात्र ठरत असाल तर वरिष्ठ मुद्रित शोधक या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो मुद्रित शोधक या तिसऱ्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता बघू शकता। उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असावे, मुद्राक्षरे, मजकुरासाठी मापे, पृष्ठाची मांडणी आणि फॉर्मची रचना तसेच कागदाचे निरनिराळे आकार व दर्जा या संबंधीचे पुरे ज्ञान असणे आवश्यक आहे। श्रुतलेखन व भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तर विहित गतीत कामाचा निपटारा करण्याची क्षमता त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता मुद्रित शोधक या पदासाठी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चौथ्या पदासाठी म्हणजे दूरध्वनी चालक या पदासाठी ही पद भरती होत आहे। तर या ठिकाणी शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता बघू शकता। उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमधून उत्तम संपादन करण्याची क्षमता त्याकडे असावी, दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवाराच्या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। तर ज्या उमेदवारास दूरध्वनी चालकाचे अनुभव असेल त्या उमेदवारांनी या पदासाठी अर्ज सादर करायचे, त्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या चौथ्या पदासाठी शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो मूळ प्रतवाचक या पाचव्या पदासाठी ही पद भरती होत आहे। तर या पदासाठी शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता काय लागणार आहे तर उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा, इंग्रजी, हिंदी, मराठी या प्रादेशिक भाषेमधील हस्तलिखित वाचण्याची क्षमता, श्रुतलेखन, विरामचिन्हे, वर्णन लेखन आणि निबंध लेखन यामध्ये अचूकता असावी। तर अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता मूळ प्रतवाचक या पदासाठी देण्यात आलेल्या। त्यानंतर मित्रांनो बांधणी सहाय्यकारी या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर कोणत्याही शासन मान्यता शाळेतून त्या उमेदवारांनी 9वी उत्तीर्ण केलेली असावी, अवजड कामे करण्यासाठी मजबूत शरीरयष्टी आवश्यक असणार आहे, बांधणी प्रक्रियेमधील फोल्डिंग, गॅदरिंग, काउंटिंग, रॅपिंग व लिफाफे तयार करणे इत्यादी कामाचा अनुभव त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। नामांकित मुद्रणालयातील कामाचा 3 वर्षाचा अनुभव व त्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक। अशा प्रकारे मित्रांनो बांधणी सहाय्यकारी या पदासाठी अनुभव पात्रता व शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या सर्व पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी शिक्षण पात्रतेसोबत त्यांनी वयाची अट सुद्धा आवश्यक असणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अर्ज करण्याकरता ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली आहे। तर किमान वयोमर्यादा 18 वर्ष असणार आहे। तर खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयाची अट 38 वर्ष, तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर खेळाडू, अनाथ उमेदवारांकरता 43 वर्ष, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त दिव्यांगांकरता 45 वर्ष, त्यानंतर माजी सैनिकांकरता 45 वर्ष, तर पदवीधर अंशकालीन उमेदवारांकरता 55 वर्ष या ठिकाणी वयाची अट देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेले, त्यामध्ये लेखी परीक्षेकरता व्यावसायिक चाचणी करता किती गुण असणार याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 1 ते 5 पदांकरता मित्रांनो या ठिकाणी 120 गुण लेखी परीक्षेमध्ये असणार आहे। तर व्यावसायिक चाचणी करता मित्रांनो 60 गुण या ठिकाणी बांधणी सहाय्यकारी या पदासाठी असणार आहे। तर 1 ते 5 पदांसाठी मित्रांनो 80 गुण व्यावसायिक चाचणी करता असणार आहे। शारीरिक चाचणी करता मित्रांनो गुण बांधणी सहाय्यकारी या पदासाठी दिले जात आहे। त्यानंतर एकूण 100 गुण मित्रांनो बांधणी सहाय्यकारी या पदासाठी असणार आहे। तर 1 ते 5 पदांसाठी 200 गुण या ठिकाणी असणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यांच्या गुणाबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर लेखी परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो लेखी परीक्षेचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे। 5 विषय करिता मित्रांनो ही परीक्षा तुमच्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एसएससी 10वीच्या या ठिकाणी दर्जावरच मित्रांनो तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। मराठी व इंग्रजी अशी परीक्षेचे माध्यम असणार आहे। एकूण प्रश्न बघू शकता मित्रांनो 60 प्रश्न तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे। एकूण मित्रांनो 120 गुण या ठिकाणी असणार आहे। कालावधी 1 तास 60 मिनिटाचा या ठिकाणी असणार आहे।
अशा प्रकारे परीक्षेचे स्वरूप इथे देण्यात आलेले. त्यानंतर व्यावसायिक चाचणी परीक्षेचे स्वरूप तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. त्याबाबतची माहिती तुम्ही सविस्तर जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. पदोन्नती संदर्भातील सर्व माहिती मित्रांनो वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. तेव्हा या विभागाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. कारण तुम्ही या पदासाठी परीक्षा शुल्क किती भरायचे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. मागासवर्गीय प्रवर्गाकरता अर्ज करण्यात 1000 रुपये फी लागणार आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला ही अर्ज फी या ठिकाणी भरायची आहे. त्यासाठी मित्रांनो ऑनलाईन पेमेंट माध्यमाचा वापर करून तुम्ही अर्ज फी या ठिकाणी भरू शकता. तशा प्रकारे या पदासाठी अर्ज करण्याकरता परीक्षा शुल्क या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो त्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या ठिकाणी कशा प्रकारे सादर करायचं आहे, कोणत्या तारखेपासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे, शेवटची तारीख काय असणार याबाबतची माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणी बघू शकता 9 फेब्रुवारी 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली असून 29 फेब्रुवारी 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे याबाबतची माहिती सुद्धा तुम्ही या जाहिरातीमध्ये या ठिकाणी घेऊ शकता. जाहिरातीची पीडीएफ मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम ग्रुप किंवा डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुपवर जाऊन किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन की ज्यावर त्या ठिकाणी डाउनलोड करून या सविस्तर पदभरतीबाबतची माहिती घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो या 6 पदांसाठी पदभरती मित्रांनो या ठिकाणी 54 रिक्त पदसंख्येसाठी शासन मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन विभाग या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेल्या. तर आज मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदभरतीबाबतची थोडक्यात माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा आपल्या एस मराठी या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर एस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाकीची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. शेअर करा.